आदिवासी नगरसेवकांना सुद्धा त्याच्या नियमाची पूर्ण माहिती नसेल. आदिवासी मंत्रीच त्यांचे होते. विजयकुमार गावित आदिवासी मंत्री असताना का शबरीचे घरकुल मंजूर झाले नाही, का शबरीचे घरं पूर्ण झाले नाही, त्याच्या मागं काही ना काही त्या अडचणी असतील. आता त्याच्या घराची जागा त्यांच्या नावाने पाहिजे ही सर्वात मोठी अट आहे शबरीमध्ये. शबरीमध्ये जर त्यांच्या नावावर जागाच नाही आहे घरांची तर घर कसं बनवणार? मग एक तर ती अट शिथिल करायला पाहिजे. ती अट शिथिल करायचे अधिकार कोणाला होते? आदरणीय विजयकुमार गावित साहेबाला. पण विजयकुमार गावित साहेबांनी केली नाही. मी त्यांच्यावर टीका करत मागणी आहे की जसं प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये एजन्सी नेमायची असते, एजन्सी प्रस्ताव सगळे बनवते घरकुलांचे, त्यांचे प्लॅन बनवते. तो प्लॅन नंदुरबार नगरपालिकेला मंजुरीला येतो. नंदुरबार नगरपालिका त्याच्याकडनं फक्त 1000 रुपये घेते आणि त्याचा प्लॅन मंजूर करून देते. तशीच आदिवासी मंत्र्यांना सुद्धा यापूर्वी बी आम्ही निवेदन दिलं आहे की आपण एजन्सीसुद्धा म्हणजे कन्सल्टंट नेमायचे अधिकार द्यावेत, कन्सल्टंट नेमावा, कारण तरच ते एकसारखे घरं दिसतील. नाही तर कोणी कुठं घर बांधेल, कोणी कुठं घर बांधेल आणि ते काही त्या घरांमध्ये तथ्य राहणार नाही. तुम्ही एक कन्सल्टंट नेमावा, त्याच्या थ्रू प्लॅन बनवावा, तो प्लॅन नगरपालिकेत सादर करावा. 1000 रुपये त्याच्यासाठी नगरपालिका शुल्क आकारणार आहे. प्रसंगी नंदुरबार नगरपालिका ते शुल्क बी माफ करून देईल. पण एक टाईप प्लॅन जर झाला तर सर्व शबरीचे घरकुल एकसारखे दिसतील, सगळ्या लोकांना त्या घराचा लाभ मिळेल आणि ओळखू पण येतील की हे शबरीचे घरकुल आहेत असं. आणि त्याच्यासाठी सुद्धा एक एजन्सी नेमायचे अधिकार बी राज्य सरकारला आहे. त्यांनी नेमली पाहिजे एजन्सी, त्यांनी तसे प्लॅन बनवले पाहिजे आणि त्याला मंजुरी नगरपालिकेची घेतली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे.